बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते। पुण्यात वाल्मिक कराडचे 7 शॉप आहेत। एफसी रोडवरील इमारतीत 7 शॉप आहे। आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले। त्यामुळे पुण्यात वाल्मिक कराडचे 7 शॉप असल्याचे आरोप आता आमदार सुरेश धस यांनी केलेत। आकानी माल भी काय कमी नाही जमावला राव। शिंबरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बर का हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठे। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिंबरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिंबरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे। तर 7 दुने 14 15 एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या। दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकानी बुक केलेत 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत 601, 602, 603, 604, 605, 606, 607। पुण्यातील एफसी रोडवरील संपत्ती किती आहे पाहूयात। एफसी रोडवरील इमारतीत 7 गाळे, 601 ते 607 क्रमांकाचे गाळे, 608 नंबरचा गाळा विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर आहे। वाल्मिक कराडच्या नावावर 4 गाळे, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 3 गाळे, एका गाळ्याची किंमत तब्बल 5 कोटी। याच बिल्डिंगच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडांसह सगळेच आरोपी जे आहेत ते जवळपास पुण्यामध्ये सापडलेले पाहायला मिळाले आणि याचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे हे समोर येत असतानाच आता वाल्मिक कराड यांचे पुण्यातील याच एफसी रोडवरच्या नव्या बिल्डिंग मध्ये जे आहेत ते जवळपास 7 गाळे जे आहेत ते 6व्या मजल्यावरती त्यांनी खरेदी केल्या असल्याचा खळबळजनक आरोप जो आहे तो सभेतून आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। एफसी रोडवरची ही कुशल ऑल स्ट्रीट नावाची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्ये वाल्मिक कराड आणि बीड मधल्या काही लोकांचे जे आहेत ते गाळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। साधारणतः 5 कोटी रुपयांचा एक गाळा आहे आणि जवळपास 7 गाळे वाल्मिक कराड आणि त्यांच्या संबंधित असणाऱ्या काही लोकांच्या नावावरती असल्याचा खळबळजनक आरोप जो आहे तो झालेला आहे। आणि ज्यावेळेस ही माहिती याबाबतची अधिक घेण्यात आली त्यावेळेस समजतंय की हा सगळा वाल्मिक कराड यांनी पैसा हा हवालाच्या माध्यमातून जो आहे तो या ठिकाणी आणलेला आहे। जवळपास 40 कोटी रुपयांचे हे सगळे शॉप जे आहेत हे वाल्मिक कराड यांनी त्यांच्या कुटुंबातील काही लोकांच्या आणि निकटवर्तीयांना घेऊन दिल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आणि जवळपास 40 कोटी रुपयांचा व्यवहार जो आहे तो यासाठी झालेला आहे। का पैसा जो आहे तो नेमका वाल्मिक कराडांकडून कुठून आला हा देखील प्रश्न जो आहे तो उद्भवला जातोय। त्यामुळे नेमकं
यामधलं सत्य काय हे तपासण्याचं काम यंत्रणा इथून पुढे करतील, कारण का जवळपास काही संपत्ती जी आहे ती वाल्मिक कराडांची मालमत्ता ताब्यामध्ये घेण्याची प्रक्रिया जी आहे ती बीडमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू होती. त्यामुळे आता हे जे काही गाळे आहेत या गाळ्यांवरती देखील ताबा जो आहे तो इतर यंत्रणा घेतायत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.